नमस्कार मित्रांनो, मी तुकाराम सुरनर JR आणि योजना या आपल्या YouTube चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती पाहणार आहोत की आंबिया बहर पीक विमा योजनेअंतर्गत 814 कोटी रुपयांना मंजुरी देण्यात आली आहे। तर ही 814 कोटी रुपये DBT द्वारे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वर्ग केले जाणार आहेत। तर व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती अशी आहे की आंबिया बहार पीक विमा हा हवामान आधारित 9 पिकांसाठी करण्यात येतो। त्याच्यामध्ये जे काय असतील ते डाळिंब, संत्री, मोसंबी, काजू, द्राक्ष, केळी, स्ट्रॉबेरी, पपई असे 9 पिकांसाठी हा पीक विमा काढला जातो। तर याच्यामध्ये कमी जास्त पाऊस किंवा तापमान, आर्द्रता, वाऱ्याचा वेग, अवेळी पाऊस, गारपीट यासाठी हवामान आधारावर हा विमा काढला जातो। तर 2023-24 मध्ये याच्यामध्ये विमा काढलेल्या कंपन्या आहेत। त्याच्यामध्ये भारतीय कृषी विमा कंपनी आहे, रिलायन्स आहे, HDFC इर्गो आहे। या कंपनी अंतर्गत हा विमा उतरण्यात आलेला होता आणि 2023-24 मध्ये एकूण शेतकऱ्यांच्या म्हणजे 1,96,000 शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे 814 कोटी रुपये वर्ग केले जाणार आहेत। तर या अंतर्गत जे काही विमा कंपन्या प्रत्येकी जे विमा कंपनी देणार आहे त्याच्यामध्ये भारतीय विमा कृषी विमा आहे, ती जी कंपनी आहे ती शेतकऱ्यांना ह्याच्यामध्ये दिला जाणार आहे विमा। त्यांच्या मार्फत 60,606 शेतकऱ्यांना ती विमा कंपनी देणार आहे 361 कोटी 91 लाख रुपये, 99 लाख रुपये। त्याच्यानंतर रिलायन्स इन्शुरन्स जनरल इन्शुरन्स कंपनी मार्फत 85,163 शेतकऱ्यांना 216 कोटी 65 लाख रुपये वर्ग करण्यात येणार आहेत। तसेच HDFC इर्गो मार्फत 50,618 शेतकऱ्यांना 235 कोटी 59 लाख रुपये इतके वर्ग केले जाणार आहेत। तर असे हे आंबिया बहार 2023-24 या पीक विमा संदर्भात शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचं माहिती आवलेली होती, ते आपण पाहण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर अशाच नवीन माहितीसह आपल्या माहिती मिळावी म्हणून आपल्या चॅनलला लाईक करा, मित्रपरिवारांसोबत शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। भेटूया नवीन माहितीसह, नवीन व्हिडिओसह। धन्यवाद।